सध्या आयटी क्षेत्रासाठी एक महत्त्वाची आणि गंभीर बातमी समोर आली आहे। अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर झालेल्या हॉल्टिंग इंटरनॅशनल रिलोकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲक्ट म्हणजेच हायर ॲक्ट 2025 या विधेयकामुळे भारतीय आयटी इंडस्ट्रीत खळबळ उडाली। जर हे विधेयक कायदा झालं तर अमेरिकन कंपन्यांना आउटसोर्सिंग केलेल्या कामावर 25% कर भरावा लागेल। याचा थेट फटका भारतातील आयटी हब्सना बसणार आहे, विशेषतः पुणे आणि बंगळुरू सारख्या शहरांना। पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं आयटी हब आहे। इथे हजारो कंपन्या आहेत ज्या अमेरिकेतील क्लायंटसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सपोर्ट आणि इतर सर्व्हिसेस देतात। या पार्कमध्ये TCS, इन्फोसिस, विप्रो सारख्या दिग्गज कंपन्यांसोबत अनेक स्टार्टअप्स आणि मल्टीनॅशनल कंपन्या कार्यरत आहेत। दररोज लाखो कर्मचारी इथे काम करतात, ज्यामुळे पुण्याची अर्थव्यवस्था मजबूत आहे। पण या नव्या अमेरिकन कायद्यामुळे हे सगळं धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। आता या विधेयकाची पार्श्वभूमी थोडी समजून घेऊयात। अमेरिकेत गेल्या काही वर्षात आउटसोर्सिंग विरोधी भावना वाढतात। अमेरिकन कामगारांचं म्हणणं आहे की परदेशी कंपन्यांना काम देऊन स्थानिक नोकऱ्या कमी होतात। त्यामुळे सिनेटर मोरेनो यांनी हे हायर ॲक्ट सादर केलं। हे विधेयक 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। यानुसार अमेरिकन कंपन्यांना परदेशी कामगार किंवा आउटसोर्सिंग केलेल्या प्रोजेक्ट्सवर 25% कर भरावा लागेल। हा कर कॉर्पोरेट टॅक्सच्या वर अतिरिक्त असेल, ज्यामुळे कंपन्यांचा एकूण खर्च वाढेल। भारतीय आयटी क्षेत्रासाठी हे कसं धोकादायक आहे तर भारताचा आयटी उद्योग $283 बिलियन आहे, ज्याचा 60% अधिक महसूल म्हणजे आयटी एक्सपोर्टचा मोठा भाग अमेरिकेतून येतो। पुण्याच्या हिंजवडीत हे संकट जास्त गंभीर आहे, कारण इथे अमेरिकन क्लायंट्सवर अवलंबून असलेल्या कंपन्या जास्त आहेत। कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या, स्थानिक अर्थव्यवस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्रालाही याचा फटका बसेल। कंपन्या जसं की TCS, इन्फोसिस, विप्रो इथे अमेरिकन क्लायंटसाठी काम करतात। खरं तर पुण्याच्या हिंजवडीत हे पार्क 1990च्या दशकात सुरू झालं आणि आज ते 500हून अधिक कंपन्यांचं घर आहे। इथे सुमारे 5 लाख कर्मचारी काम करतात। या कर्मचाऱ्यांची सरासरी पगार 10 ते 15 लाख रुपये वार्षिक आहे, ज्यामुळे पुण्याची अर्थव्यवस्था बूम झाली। पण या करामुळे अमेरिकन कंपन्या आउटसोर्सिंग कमी करतील। उदाहरणार्थ, एका प्रोजेक्टचा खर्च $10 असेल, त्यावर $25 कर जोडला जाईल, ज्यामुळे एकूण $125 होईल। तज्ञांच्या मते या 25% करामुळे अमेरिकन कंपन्यांचा आउटसोर्सिंग खर्च 60% पर्यंत वाढेल। परिणामी त्या कंपन्या भारतातून काम काढून अमेरिकेतच ठेवतील किंवा दुसऱ्या देशांकडे वळवतील। आता याचे पुण्यावर होणारे परिणाम काय तर हिंजवडी हे पुण्याच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्क म्हणून ओळखलं जातं। इथे ट्रॅफिक, रेस्टॉरंट्स, हाऊसिंग सगळं आयटीवर अवलंबून आहे। जर कंपन्या प्रोजेक्ट्स कॅन्सल करतील तर हजारो नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे। याचा फटका रिअल इस्टेटलाही बसेल। फ्लॅटच्या किमती घसरतील, भाडं कमी होईल। स्थानिक दुकानदार, टॅक्सी ड्रायव्हर याचंही नुकसान होईल। बंगळुरू प्रमाणेच पुणे हे आयटी हब आहे, पण पुण्यात हिंजवडी व्यतिरिक्त मगरपट्टा, खराडी सारखे छोटे पार्क्स आहेत, ज्यांना फटका बसेल। दुसरीकडे काही सकारात्मक गोष्टी आहेत। मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा सारख्या कंपन्या भारतात गुंतवणूक वाढवतात। त्या भारतातच लोकल टीम्स बिल्ड करतात, पण तरीही या करामुळे नवे प्रोजेक्ट थांबू शकतात। शेवटी हे विधेयक कायदा होईल की नाही हे अनिश्चित आहे, पण जर झालं तर भारतीय आयटी पार्कचं काय होणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।